पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरामधल्या एकता नगरमध्ये काल सकाळपासून वीज पुरवठा जो आहे तो खंडित झालेला आहे। आपण पाहतोय की अजूनही वीज जी आहे त्या परिसरामध्ये सुरळीत झालेली नाही, कारण या संपूर्ण परिसराला नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं, पुरासारखी स्थिती होती, त्यामुळे कोणताही प्रकार घडणार नाही। त्यामुळे महावितरणकडून वीज पुरवठा जो आहे तो खंडित करण्यात आलेला होता। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं। आपण पाहतोय की अजूनही सध्या घरांमधलं पाणी जे आहे ते इथल्या स्थानिकांकडून काढण्याचं काम सुरू आहे। काका आपण पाहतोय की त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते शिरलेलं होतं। काल किती वाजता पाणी शिरलं काका? काल सकाळी 7 वाजता शिरलं आहे। सकाळी 7 वाजता पाणी पुरवठा होतोय, जेणेकरून इथली स्वच्छता करण्यासाठी इथल्या नागरिकांना आपल्या सोसायटीमधले मोटर पंप जे आहे ते सुरू करता येतील। त्यासाठी लवकरात लवकर वीज पुरवठा जो आहे तो सुरळीत होणं आवश्यक आहे। मात्र काल सकाळपासून या सगळ्या परिसरामधला वीज पुरवठा जो आहे तो खंडित असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।